हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे पराग सर मॅथ स्पेशलमध्ये. तर कॉम्प्लेक्स नंबरच्या PYQ सिरीजमध्ये आपल्याकडे आणखी एक क्वेश्चन आलेला आहे इंटरेस्टिंग, JEE ॲडव्हान्स 2021चा. म्हणजे आपल्याला दिलं आहे की θ1, θ2, θ3 अप टू θ हे सगळे काय अँगल्स आहे रेडियनमध्ये, राईट. आणि कंडिशन आपल्याला दिलेली आहे की जी ॲडिशन्स आहे θ1 प्लस θ2 प्लस θ3 अप टू θ10 पर्यंत सगळ्याची ॲडिशन किती आहे 2π पर्यंत आहे, राईट. एक कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला दिला Z1 इक्वल्स टू e टू दी पॉवर I θ1. लक्षात ठेवा इथे अँगल रेडियन मध्ये ऑब्वियसली. आता सिंपल सी गोष्ट आहे हे का बरं सेंटेन्स दिला इन रेडियन, हे इम्पॉर्टंट आहे. की रेडियन मध्ये म्हटल्याचं कारण काय, कारण मध्ये जो आपण थोड्या वेळानंतर रेडियन मध्ये का बरं म्हटलं आहे. तर आधी आपण इथे येऊ की Z1 जर दिला आपल्याला की e टू दी पॉवर I θ1 आणि ZK म्हणजे आता ZK याच्यावर फोकस करा. K च्या ठिकाणी समजा मी 2 पुट केलं तर हा काय झाला Z1 इंटू e टू दी पॉवर I थीटा K किती आहे 2. आता Z1 ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. सो बेसिकली हा झाला Z1 इंटू Z1 ची व्हॅल्यू किती आहे समजा e टू दी पॉवर I θ1 इंटू e टू दी पॉवर I θ2. सो बेसिकली आपल्याला मिळाले e टू दी पॉवर I θ1 प्लस θ2, राईट. सिंपल. आता सिंपल सी गोष्ट काय याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे बघा. इम्पॉर्टंट गोष्ट आहे की Z1 काढा, Z2 काढा, केस Zn तुम्ही काढा. प्रत्येक केस मध्ये मॉड Z ची व्हॅल्यू किती आहे 1. इथे पण मॉड Z2 ची व्हॅल्यू किती आहे 1. म्हणजे इन शॉर्ट मॉड ZK ची कोणती व्हॅल्यू आहे किती आहे 1. हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एक सर्कल आहे आपल्याकडे त्याचा मॉड्युलस किती आहे 1. आता येऊ वापस आपण रेडियन मध्ये की अँगल का बरं दिला आहे. समजा ही आपली XY ऍक्सिस आहे, इमॅजिनरी आहे, ही रिअल ऍक्सिस आहे, राईट. आणि एक कॉम्प्लेक्स नंबर घेतला सपोज मी कुठला पण, हा समजा पहिले घेतला थीटा, ठीक आहे. हा समजा थीटा आहे माझा θ1, हा झाला Z1. आता θ1 मध्ये मी जर आणखी θ2 ऍड केला इथे कुठली काय ना माझा Z2 आहे ना, दोघांमधला अँगल किती आहे समजा θ2. सो Z2 ची बेसिक व्हॅल्यू काय झाली e टू दी पॉवर I θ1 प्लस θ2, राईट. आणि हा झाला e टू दी पॉवर I θ1. बेसिकली हे आपल्याला दिलेलं आहे. आता अँगल म्हटलं रेडियन मध्ये हा आपला आर्क आहे, हा काय आपला आर्क आहे, ठीक आहे. आता बघा क्वेश्चन किती सोपा आहे. जर तुम्ही सॉल्व्ह करायला गेलो किती वेळ लागू शकते आणि समजा लॉजिकल तुम्ही सॉल्व्ह केलं तर किती इझी आहे. सो Z2 मायनस Z1 किंवा Z2 मायनस Z3 असं आपल्याला कळायचं आहे. Z2 मायनस Z1. सो Z2 कुठल्या ठिकाणचा अँगल जो असतो आपल्या रेडियन मध्ये. सो अँगल ऑब्वियसली इन रेडियन मध्ये तो समजा मला θ1 काढायचा असेल तर θ2 काढायचा असेल तुम्ही कुठला पण घेऊ शकता. सो θ1 θ2 जो काही असेल तो अँगल काय असते हमेशा आर्क डिवाइडेड बाय काय असते रेडियस, आर्क डिवाइडेड बाय रेडियस. आता रेडियस सगळ्यांना माहिती आहे किती आहे 1 आहे. सो अँगल कितीच्या बरोबर झाला आर्कच्या बरोबर. अँगल इज नथिंग बट θ इज इक्वल्स टू आर्कच्या बरोबर. आता ही डायग्राम बघा, डिटेलली सॉल्व करत की सिंपली सॉल्व करू आपण की हा Z1 आहे, ठीक आहे. याच्यामध्ये θ1 ऍड केला, सॉरी θ1 आहे, हा θ2 ऍड केला तर आपल्याला Z2 मिळाला. याच्यामध्ये आणखी θ3 ऍड केला आपण तर आपल्याला Z3 मिळाला, ठीक आहे. आणि असे कंटिन्युअसली जर तुम्ही सगळे व्हॅल्यू ऍड करत गेले तर तो सगळ्यात शेवटी आपल्याकडे समजा Z10 आहे सपोज, हा जर इथे आपण ऍड केला टोटल तर हा θ10 ऍड केला. सो बेसिकली आपण आर्क कसा घेतलाय सगळ्याचा रेडियस सेम असल्यामुळे हा एक आपल्याला काय मिळाला आहे सर्कल मिळाला. हा काय मिळाला आपला सर्कल मिळाला. सो टोटल जो अँगल पाहिजे आपल्याला हे जे आहे Z2 मायनस Z1, Z3 मायनस Z1 हे सगळे काय आहेत लेंथ ऑफ डिस्टन्स आहे. म्हणजे आतमधले 10 साइडचा पॉलिगॉन आहे. सो 10 साइडचा पॉलिगॉन तर कुठल्याही केस मध्ये हमेशा आर्क इज ऑलमोस्ट लेस दॅन इक्वल्स टू काय असते कॉडच्या लेंथच्या बरोबर किंवा छोटा असते. तर कॉड किती झाला Z2 मायनस Z1. सो बेसिकली लेंथ Z2 मायनस Z1 जी आहे ती लेस दॅन इक्वल्स टू θ1 असेल. सेम लॉजिक मध्ये तुम्ही कुठलाही घ्या ZK पण ZK मायनस 1 हे पण काय असणार लेस दॅन अप टू θK च्या पेक्षा छोटा असेल कारण की रेडियस 1 आहे. आपण ऑलरेडी सांगितलं आर्क किती आहे 1 आहे. तर जे सगळे आर्कला मी जॉईन केलं, हा पहिला आर्क, हा दुसरा आर्क, तिसरा आर्क, चौथा आर्क, 5वा 6वा 7वा 8वा 9वा 10वा
सगळे आर्कला जॉईन केलं. सो बेसिकली समेशन ऑफ zk मायनस zk मायनस 1, ठीक आहे, पुरा कंप्लीट सायक्लिक मध्ये इज ऑलवेज लेस दॅन इक्वल्स टू समेशन ऑफ थीटा के. सगळ्या थीटाचा कमी समेशन पेक्षा छोटा राहील. थीटा समेशन किती आहे, थीटा किती आहे, टोटल समेशन दिलेलं आहे आपल्याला इक्वल्स टू 2π. सो दिस व्हॅल्यू शुड बी लेस दॅन इक्वल्स टू 2π. सो पहिली केस आपली प्रूव्ह झाली. जी कॉर्डची ऍडिशन्स आहेत ते हमेशा लेस दॅन इक्वल टू पुरा सायक्लिक मध्ये काय पुऱ्या सर्कलच्या पेरिमीटर पेक्षा छोटा आहे. पेरिमीटर पण तुम्हाला घ्यायचं असेल तर सिंपली तुम्ही रेडियस सर्कलचं पेरिमीटर काढू शकता 2πr. r ची व्हॅल्यू किती आहे आपली 1 आहे. सो बेसिकली 2π आपला पेरिमीटर झाला. दॅट्स इट. पहिला एकदम सिंपलचा क्वेश्चन, त्याचा सिंपलचा आन्सर, ठीक आहे. तर सेकंड केस मध्ये काय आपल्याला स्क्वेअर सांगितलं, नो प्रॉब्लेम. सो स्क्वेअर करा. स्क्वेअर केला तर स्क्वेअर केला समजा स्क्वेअर करतो म्हटलं आपण, ठीक आहे. सेकंड स्टेटमेंट साठी स्क्वेअर केला. सो z2 चा स्क्वेअर करावा समजा z1 चा स्क्वेअर केला a टू द पॉवर 2i थीटा झाला, ठीक आहे. z2 चा स्क्वेअर करतो म्हटलं तो काय झाला e टू द पॉवर 2 टाइम्स i ऑफ थीटा 1 प्लस थीटा 2, ठीक आहे. सो zk चा स्क्वेअर इन शॉर्ट मध्ये 2 टाइम्स e to the power 2 times I of theta 1 up to theta के बरोबर समेशन, राइट. सो बेसिकली जर मी समजा 2 बाहेर काढला, 2 जर बाहेर ठेवला तर बेसिकली काय असणार e to the power I theta 1 plus theta 2 up to theta k जे काही असेल त्याचा स्क्वेअर केलेला आहे, ठीक आहे. स्क्वेअर केला की जर आपण आता अँगलला ऍड करतो म्हटलं, ठीक आहे. सध्या सगळ्या अँगलला आपण ऍड करू. जर सगळ्या अँगलला आपण ऍड करतो म्हटलं, सगळ्या अँगलला जर आपण ऍड करतो म्हटलं, ऍड करत जायचं असं किती वेळा मिळणार आपल्याला बघा. आहे इथे अँगल 2 वेळा आलाय, इथे पण हा 2 वेळा आलेला आहे, तो 2 वेळा आलेला आहे, सगळे अँगल 2 वेळा आलाय. सो बेसिकली इट इज नथिंग बट 2 टाइम्स जो समेशन ऑफ अँगल किती होता 2π. सो बेसिकली इट इज इक्वल्स टू 4π. सो गिवन कंडिशन लेस दॅन 4π. हे पण करेक्ट आहे. क्वेश्चन सॉल्व करणं खूप सोपं आहे. क्वेश्चन मध्ये डिफिकल्टी काही नाही, फक्त लॉजिक सेन्स समजून घ्या एकदा की आपल्याला जे दिली कंडिशन त्याच्यामध्ये रेडियस आपल्याला मिळाला आहे 1, कुठल्या रेडियस असू द्या, आणि कुठल्याही केसमध्ये जो आर्क आहे तो आर्क हमेशा कॉर्ड पेक्षा मोठा राहणार. ही कॉर्डचं डिस्टन्स आहे, ठीक आहे. तर कॉर्डचं डिस्टन्स घेतलं ते आर्क पेक्षा थोडं दाखवलं, आणि आर्क कशाला बरोबर होणार टोटल सर्कल पेरिमीटरच्या बरोबर असणार. पेरिमीटर किती आहे 2πr, r ची व्हॅल्यू 1, तर पेरिमीटर 2π पेक्षा छोटा आहे. पहिली केस सॅटिस्फाईड. स्क्वेअर करा, सगळे अँगल डबल झाले म्हणजे समेशन पण काय झाली, सगळी डबल झालेली आहे. सगळी समेशन काय झाली आपली डबल झालेली आहे. समेशनला डबल करा, समेशन डबल किती झाली 4π पेक्षा छोटी, राईट. इझी क्वेश्चन होता, इझिली सॉल्व्ह करता येत असेल तर कन्सेप्ट तुमचे क्लिअर असले पाहिजे. ओके, काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता. होईल थोडं फ्रेंड्स पर्यंत शेअर करा. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट टॉपिक सोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.